एवढा मोठा ग्राउंड 10,000 कोटीचा बनवला आहे आणि विदर्भात हा पहिला ग्राउंड आहे मुलांना खेळण्यासाठी. काय सांगा? मी तर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांचं अभिनंदन करेन की विदर्भामध्ये टर्फ ग्राउंड 10,000 स्क्वेअर फूटचं आहे नाही आणि त्यांनी ते ग्रामीण भागामध्ये करून दाखवलं. तर मी सर्वात प्रथम त्यांचे सर्वांचे अभिनंदन करते. पण हे ग्राउंड करत असताना त्यांना इतका त्रास दिला, जे सत्तेमध्ये असणारे, महाराष्ट्रामध्ये असणारे सत्तेमध्ये त्यांचे जे कार्यकर्ते या गावामध्ये राहणारे आहेत त्यांनी इतका त्रास दिला की सरपंच साहेबावर या ग्राउंडसाठी खोटा अट्रॉसिटीचा गुन्हासुद्धा दाखल केलेला होता. पण आमचे लोक ताकदीने या ग्राउंडसाठी परिश्रम करत राहिले आणि आज त्या भव्य ग्राउंडचं उद्घाटन माननीय माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब आणि रामटेक लोकसभेचे खासदार श्यामकुमारजी बर्वे साहेबांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम. भविष्यात ह्या ग्राउंडमध्ये खेळणारे जे आहे होऊ शकते सामोरं चालून भारताची एक टीम म्हणून तयार होणार. काय सांगा? नक्कीच या ग्रामीण भागामध्ये जे मुलं, आज जो मोबाईलचा युग आहे आणि मोबाईलमध्ये व्यस्त असतात, व्यसनाच्या अधीन मुलं चालले आहेत, तरुण मुलं, त्या मुलांसाठी एक चांगली संकल्पना आमच्या या पेटरी पोखरा सर्कलच्या वतीने या येरला ग्रामपंचायती पुढाकार घेऊन केलेला आहे. तर नक्कीच या ग्राउंडच्या माध्यमातून मुलं राष्ट्रीय लेवलवर खेळण्यासाठी तयार होतील आणि त्यांच्या भविष्यामध्ये तरुण मुला मुलींना याचा चांगला फायदा होईल. आपल्याकडून येरला ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांच्या टीमला कशा प्रकारे आपण मी तर त्यांचं खूप खूप धन्यवाद करते आणि त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या हर कठीणाईमध्ये एक काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत आहे. त्यांच्यावर जे अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले होते तर आम्ही SP पर्यंत खासदारांसाहेबांसोबत गेलो होतो आणि जेव्हा SP साहेबाला ही परिस्थिती कळली त्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटलं की हे खोटे गुन्हे कशा पद्धतीने आमच्या कडमेश्वर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत. पण आमचे लोक कधीही हिंमत हरली नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही, हीच एक भूमिका काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची आहे आणि काँग्रेसची जी विचारधारणा आहे की अन्यायाविरोधात लढलं पाहिजे आणि आम्ही लढत आहोत. म्हणून मी ग्रामपंचायतचे सरपंच आणि काळमे उपसरपंच राजूभाऊ अखंड आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचं अभिनंदन. एक क्वेश्चन ताई, आपण एक महिला आहात. भारतात जर आपण पाहिलं तर मुली क्रीडा क्षेत्रात लवकर येत नाही. हरियाणा किंवा उत्तर प्रदेश म्हटलं तर आपण बघतो की तिथल्या मुली स्पोर्टमध्ये आहेत, पण महाराष्ट्रातल्या मुली स्पोर्टमध्ये का नाही आणि एकही महाराष्ट्रातली मुलगी आपल्याला भारतीय क्रिकेट टीमला पाहण्यात नाही. याकरिता मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेल की मुलींना प्राधान्य देण्यासाठी असे टर्फसारखे ग्राउंड असायला पाहिजे, फॅसिलिटी असायला पाहिजे, त्यांना स्कॉलरशिप द्यायला पाहिजे. बऱ्याचशा मुली अशा आहे की खेळण्यासाठी त्या म्हणजे मुली कमी कुठेच नाही आहे. स्पोर्ट्स, मी स्वतः एक स्पोर्ट्स पर्सन आहे, तर मला माहीत आहे की मुली क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रथम स्थानी येणाऱ्या अशा मुली आहे. पण त्यांची जे फायनान्शियल पोझिशन असते त्यांना खेळायला जाण्यासाठी त्यांची ते आपला खर्च करू शकत नाही. अशा मुलींना महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन त्यांना समोर आणलं पाहिजे, तर नक्कीच मुली समोर येतील. खूप अभिनंदन आपलं. आपण सर्व ग्रामपंचायत मिळून एक मोठा ग्राउंड तयार केला आणि कशा तऱ्हेने आपण इथे मुलं तयार करणार जे क्रिकेट टीमसाठी आपण तयार करणार. मी अनिल काळमे, येरला ग्रामपंचायत सरपंच. 2024ला मी या गावाची पुन्हा सांभाळलेली. मी सुद्धा एक चांगला क्रिकेटर होतो, पण त्यावेळेला ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या नव्हत्या. त्यामुळे माझ्या मनात एक चांगलं ग्राउंड बनवायची कल्पना होती. पण माझ्या गावामध्ये एक दुसरं ग्राउंड होतं, इथे मुलं खेळत होती. पण ते ग्राउंड लेआउटच्या माध्यमातून गेल्यानंतर मलाही वाटलं की माझ्या गावात टॉप ग्राउंड व्हायला पाहिजे. माझी इच्छा मी बसलो तेव्हापासून होती, पण मला माझ्यापर्यंत जेव्हा गावातली मुलं येईल त्या दिवशी मी या टॉप ग्राउंडचं निर्माण करीन हे माझं हे होतं. 1.5 वर्षाच्या नंतर एका ग्रामसभेमध्ये मुलं आले आणि त्यांनी मला म्हटलं की दादा आपल्या इथे मुलांना खेळण्यासाठी जागा नाही आहे. मी म्हटलं जागा आहे, तुमची मानसिकता असेल तर मी ग्राउंड बनवत आहे. त्यांना मी 3 जागा दाखवल्या, त्यापैकी ही एक जागा त्यांनी सिलेक्ट केली. मी म्हटलं ती सिलेक्ट झाली आहे, मी तुम्हाला तिथे ग्राउंड बनवून देतो. माझ्याशी एवढा, त्यांनाही वाटत होतं की ग्रामपंचायतपाशी एवढा पैसा नाही आहे, पण मी म्हटलं त्यांना की मी पहिल्या वर्षी काही काम करतो, दुसऱ्या वर्षी काही पूर्ण काम करून देईन. पण मध्येच काहीतरी अडचणी आल्या, माझ्यावरती अट्रॉसिटी लागली.
ॲट्रॉसिटी लागल्याच्यानंतर मी जेव्हा घरी आलो त्यावेळेला मी 8 दिवस एक निवांत जो चांगलं काम करतो त्याच्या मागे लोक म्हणजे मी निवांत घरी 8 दिवस थांबलो. त्यानंतर त्या मुलंसुद्धा एका शॉपमध्ये गेलेली होती की आमच्यामुळे त्या माणसावरती एवढा मोठा आघात झालेला आहे. त्यानंतर माझे उपसरपंच माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायत खाली झाली तरी चालेल, पण यावेळी आपल्याला ज्या पद्धतीचं ग्राउंड आहे ते बनवायचंच आहे आणि लोकांना दाखवायचं की ग्रामपंचायत काय करू शकते आणि ते मी करून दाखवलेलं आहे. खरंच एक खूप मानाची गोष्ट आहे जे आपण एक ग्रामपंचायत याला ग्रामपंचायतमध्ये पुन्हा खरंच जर सर्व सरपंच तुमच्यासारखे तुमच्या विचाराचे राहिले तर ग्रामपंचायत खरंच खूप म्हणजे चांगलं होईल. आणखी मी एक प्रश्न माझा एक आहे की आता आपण मुलं कसे तयार करणार आणि मुली कसे तयार करणार जे आपल्याला टीममध्ये पाहिजे. नाही, ॲक्च्युअल माझं गाव हे खेळाडू वृत्तीचंच आहे. माझ्या इथे प्रणय मानकर सारखा एक पोरगा आहे, तो सुद्धा युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये खेळला. प्रज्वल बोळे नावाचा एक मुलगा आहे, तो बेसबॉलचा युनिव्हर्सिटी प्लेअर आहे आणि राष्ट्रीय टीममध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे. मी त्याचीसुद्धा बाईट देणार आहे तुम्हाला. आणि बऱ्याचशा मुली आता इथं खेळायला येतात. संडेच्या दिवशी महिलासुद्धा येतात. आम्ही त्यांच्यासाठी बॅडमिंटनचा कोर्टसुद्धा आज विकत आणलेला आहे. म्हणजे सर्वांसाठी मी खुलं केलेलं आहे. कशा प्रकारचे म्हणजे नेहमीचे आयोजन राहणार आहे आणि कशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित करणार आहे आणि आपल्या येरला ग्रामपंचायतच्या लोकांना काय एक संदेश राहणार आहे? नाही, या ग्राउंडमध्ये मी ग्रामीण भागासाठी एक फीस ठेवलेली आहे. माझ्या गावासाठी तर फ्री आहे. ग्रामीण भागातून जर कोणती टीम येते आहे ते 1.5 तास 500 रुपयात खेळेल. शहरातली टीम आली तर ती 1000 रुपयात 1.5 तास खेळेल. ही एक प्लॅनिंग मी बनवून ठेवलेली आहे. आपल्या ग्रामपंचायतच्या लोकांना खेळाडूंना काय एक संदेश राहणार? नाही, माझ्या गावाप्रमाणेच माझ्या या सर्कलच्या सरपंचांना सुद्धा विनंती आहे की बुवा एक नाली कमी बांधा, एक रोड कमी बांधा, पण अशा प्रकारचे टर्फ ग्राउंड उभे करून नवीन युवकाला खेळाडूला प्राधान्य द्या, ज्याच्यामुळे नवीन चेतना निर्माण होईल गावामध्ये, नवीन नवीन विचार गावामध्ये येईल. ह्यात मी संदेश देतो आहे. काय सांगणार उपसरपंच साहेब? समोर एक विषय म्हणजे एक प्रश्नचिन्ह म्हणून समोर केलेला आहे, काय सांगाल? प्रश्नचिन्ह नाही, एक आदर्श निर्माण केलेला आहे तिथे ग्रामपंचायत येरला ग्रामपंचायतनी की कशा प्रकारे एक ग्रामपंचायतची जर जिज्ञासा असली तर कुठलंही वस्तू अशक्य नाही आहे. आज जिल्ह्याचा पहिला असा टर्फ ग्राउंड आणि त्यापैकी येरला ग्रामपंचायतची इन्कम अगर बघितली तर हे काम खूप मोठं त्यांनी केलेलं आहे. त्याकरता सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या सर्व टीमला कुंदाताई राऊत यांच्या मार्गदर्शनामध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे त्याकरता खूप खूप कौतुक आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन. ज्याप्रमाणे ह्या ग्राउंडसाठी मागील दिवशी आपण बघितलं असेल कशा प्रकारे ह्या ग्राउंडबद्दल ॲट्रॉसिटीपर्यंत केसेस लावले. सरपंच आमचे आहेत इथं बाजूला, सरपंचावर लागले, भरपूर गावकऱ्या मंडळींना खूप त्रास झालेला आहे. पण त्याही नंतर ग्रामपंचायत सरपंच थांबले नाही आणि ग्रामपंचायत टीमनी हे काम करून दाखवलं आहे, जेणेकरून आज काळाची गरज आहे की युवकांना मुलांना खेळण्याकरिता ग्राउंडची खूप आवश्यकता असते. आपण भरपूर विकास कामे करत असतो, परंतु जे मुख्य काम आहे कारण की शारीरिकदृष्ट्या मैदानी खेळ खेळण्याकरता आपल्याकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे खूप काही मुलं फक्त मोबाईलमध्ये व्यस्त असतात. पण आज येरला ग्रामपंचायत सरपंचांनी ही जागा उपलब्ध करून दिली आणि ग्राउंड तयार करून दिला, त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. भाऊ, चांगले खेळाडू खेळण्यासाठी आणि त्यांना स्कॉलरशिप मिळावी यासाठी आपण केंद्राकडे काही प्राधान्य येरला ग्रामपंचायत इथल्या मुलांसाठी करणार? केंद्राकडे ऑलरेडी आमच्या क्रीडा विभाग आहे, त्या माध्यमातून त्यांना स्टायफंडच्या माध्यमातून आम्ही निधी देत असतो. जे जे उत्कृष्ट खेळाडू तयार होतील त्यांना जे जे मदत लागेल केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून ते सर्व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे, माझी आहे. नक्कीच पूर्ण करू.